श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या उमाशेखर राष्ट्र चॅनलवर. जर तुमची रास सिंह असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील विनाकारण होणारे खर्च, आजारपण, नोकरी व्यवसायातील अडथळे संपवून तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार ठरणार आहे. कारण 18 जून 2026 पासून अवकाशात ग्रहांची एक अशी अद्भुत, दुर्मिळ आणि अत्यंत प्रभावशाली रचना तयार होत आहे, ज्याचा थेट आणि सर्वात मोठा फायदा सिंह राशीच्या लोकांना होणार आहे. 18 जूनपासून देवगुरु बृहस्पती हे शनिदेवाच्या मालकीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये याला डबल गोचरचा महाप्रभाव म्हटलं जातं. हा काळ सिंह राशीच्या जातकांसाठी सर्व संकटामधून बाहेर काढणारा आणि भाग्याची नवीन पहाट आणणारा ठरेल. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक सुवर्ण नियम आहे. ग्रहांची स्थिती कितीही अनुकूल असली तरी तुमची एक छोटी चूक किंवा आळस तुम्हाला या मोठ्या संधीपासून दूर ठेवू शकतो. एकीकडे जिथे नोकरी, स्थिरता, प्रमोशन, जुनी कर्जे मिटणे आणि मालमत्तेचे मोठे व्यवहार होण्याचे योग आहेत, तिथे दुसरीकडे तुमच्या नात्यामध्ये आणि कौटुंबिक जीवनात कोणता मोठा बदल होणार आहे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणते मोठे यश मिळणार आहे. आजच्या या अत्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेतील व्हिडिओमध्ये आपण सिंह राशीच्या जातकांचे करिअर, आर्थिक बचत, नाती आणि नशीब 100% उजळून टाकणाऱ्या अचूक आणि सोप्या उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 18 जून 2026 रोजी अवकाशात नक्की काय घडणार आहे आणि त्याला महासंयोग का म्हटले आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ज्ञान, भाग्य आणि वाढीचा कारक असलेला देवगुरु बृहस्पती कर्माचा राजा शनीच्या मालकीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा अत्यंत पवित्र असा गुरु पुष्य योग तयार होतो. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानले जाते, कारण त्यामध्ये स्थैर्य आणि समृद्धी येण्याची अद्भुत शक्ती असते. जेव्हा गुरुची शुभ ऊर्जा आणि पुष्य नक्षत्राची शिस्त एकत्र येते, तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात डबल गोचरचा प्रभाव म्हणतात. सिंह राशीच्या जातकांना तुमचे राजेपण, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची धडाडी जग जाहीर आहे. पण गेल्या काही काळापासून तुम्हाला प्रत्येक कामात संघर्ष करावा लागत होता. हा महासंयोग आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि तुमच्या जीवनाला एक नवीन सकारात्मक गती देणार आहे. आता आपण वळूया तुमच्या आर्थिक परिस्थिती आणि करिअरकडे, कारण इथे तुम्हाला सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून सिंह राशीचे जातक विनाकारण होणाऱ्या अवाजवी खर्च, अचानक उद्भवणारे वैद्यकीय खर्च आणि नोकरी व्यवसायातील अनेक प्रकारच्या अडचणीमुळे प्रचंड त्रस्त होते. कमावलेला पैसा कुठं जातो हेच तुम्हाला समजत नव्हते. पण 18 जून पासून हा कठीण काळ संपणार आहे. तुमच्या पैशाची विनाकारण होणारी गळती आता पूर्ण थांबेल. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर कार्यक्षेत्रात खूप मोठे स्तर येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन आणि पगारवाढीचे उत्तम योग आहेत. जर तुमच्या डोक्यावर जुने कर्ज असेल आणि ते कसे फेडायचे या विवंचनेत तुम्ही असाल, तर या काळात कर्ज फेडण्याचे आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग अतिशय सुलभ होतील. आर्थिक स्थैर्यासोबत हा काळ तुमच्या भौतिक सुखसोयीमध्ये वाढ करणारा ठरेल. तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि सकारात्मक बदल या काळात घडणार आहेत. जे जातक बऱ्याच दिवसापासून स्वतःचे घर, जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचे स्वप्न पाहत होते, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. तुमचे व्यवहार सुबकतेने पार पडतील. यासोबत जर तुम्हाला तुमच्या चालू घराचे नूतनीकरण करायचे असेल, म्हणजे घर दुरुस्ती किंवा रिनोव्हेशन करायचे असेल, तर त्यासाठी हा काळ उत्तम आहे. शिक्षणाचा विचार केला तर सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत सुवर्णमय ठरेल. जे विद्यार्थी उच्च शिक्षणाचे प्रयत्न करत आहेत किंवा स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहेत, त्यांच्या एकाग्रतेत वाढ होईल आणि त्यांना त्यांच्या कष्टाचे अपेक्षित आणि मोठे यश नक्की मिळेल. आता बोलूया नात्याबद्दल आणि कौटुंबिक जीवनाबद्दल. सिंह राशीचे लोक स्वभावाने थोडे कडक वाटत असले तरी मनातून अत्यंत प्रेमळ असतात. पण गेल्या काही काळात कौटुंबिक पातळीवर काही गैरसमज निर्माण झाले होते. या ग्रहांच्या महासंयोगामुळे तुमच्या कुटुंबातील वातावरण अत्यंत आनंदी आणि सकारात्मक होणार आहे. घरातील सदस्यांमध्ये ताणतणाव कमी होईल आणि परस्परांबद्दल आदर वाढेल. विशेषतः जे जातक प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक आयुष्यात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप गोड ठरणार आहे. जर तुमच्यामध्ये भूतकाळात काही कारणास्तव वाद किंवा मतभेद झाले असतील, तर ते सर्व जुने वाद या काळात समोपचाराने मिटून जातील. नात्यात पुन्हा एकदा जुना विश्वास आणि प्रेम परत येईल. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. सिंह राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 18 जून 2026 पासून सुरू होणाऱ्या अत्यंत शुभ काळाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि नशिबाची साथ अधिक मजबूत करण्यासाठी खालील सोपे आणि प्रभावी उपाय भक्तिभावाने नक्की करा. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. त्यामुळे दररोज सकाळी तांब्याच्या पात्रात शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये थोडे कुंकू आणि अक्षता टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमः किंवा गायत्री मंत्राचा जप करा. दररोज नियमितपणे गाईला गव्हाची पोळी आणि त्यावर थोडा गूळ ठेवून खायला द्या. त्यामुळे तुमचे सर्व रखडलेले कामे वेगाने मार्गी लागतील. समाजातील वृद्ध लोक, मजूर, कामगार आणि गरजू लोकांना तुमच्या क्षमतेनुसार मदत करा. तसेच दररोज शनिदेवाच्या ओम प्राम प्रीम प्रौं सह शनिश्चराय नमः आणि गुरुजा ओम ग्राम ग्रीम ग्रौं सह गुरुगिराय नमः बीज मंत्राचा किमान 1 माळ नक्की जप करा.
एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र आपल्याला संधीची जाणीव करून देऊ शकते, अनुकूल वेळ कोणती हे सांगू शकते, पण यश मिळवण्यासाठी स्वतःचे प्रामाणिक कष्ट, कठोर परिश्रम आणि समर्पण अत्यंत गरजेचे आहे. ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे. आता गरज आहे ती तुम्ही आळस सोडून पूर्ण ताकदीने कामाला लागण्याची. तुम्हाला आजचा हा सोप्या भाषेतील व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या काय परिस्थिती आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. ज्याने व्हिडिओला अजून लाईक केले नसेल त्याने एक लाईक नक्की करा. तुमच्या सिंह राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण, जय हनुमान.